पुण्यातल्या घायवळ टोळीच्या एका सदस्याकडे तब्बल 400 काडतुसं आढळून आलेली आहेत आणि घायवळच्या सोनगावच्या शेतामध्ये या टोळीनं फायरिंगचा सराव केलेला होता। 3 दिवसांपूर्वीच घायवळच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी अटक केली होती। त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब उघडकीला आली आहे। दरम्यान या टोळीचा प्रमुख निलेश घायवळ मात्र अजूनही बेपत्ता आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत। आपण जाऊया चंद्रकांतकडे। चंद्रकांत, निलेश घायवळ टोळीतले सगळे प्रताप आता समोर येत आहेत। त्याच्या टोळीतल्या एका सदस्याकडून 400 काडतुसं सापडल्याचं कळतं आहे। घायवळ अजून फरार आहे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? अनुपमा, या घायवळ टोळीच्या दहशतीचा व्हिडिओ जेसीबीसनंच पहिल्यांदा समोर आणला होता। त्याच्या गावाकडचं म्हणजे सोनगाव, बीड, खर्डा, जामखेड या भागात त्या टोळीने मोठे हातपाय पसरले होते पवनचक्की खंडणीच्या माध्यमातून। त्यासमोर तिकडं कोणाचंच लक्ष नव्हतं, फक्त पुण्यातल्याच त्याच्या गुन्हेगारीतल्या मुळशी भागातल्या गुन्हेगारीबद्दल चर्चा व्हायची, कारवाई व्हायची, गुन्हे दाखल व्हायचे, पण तिकडं काहीच होत नव्हतं। जेसीबीसनंच महिनाभरापूर्वी सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तिकडे चौकशी केला असता हे सगळे धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत। त्याचा नंबरकारी म्हणवणारा जाणारा अजय सरोदे 3 दिवसापूर्वी पोलिसांनी त्याला गाणगापूर म्हणजे कर्नाटकमधनं अटक केली। त्याच्याकडे ही कारतुसं आढळून आली। त्यातली 200 कारतुसं अजूनही जिवंत आहेत आणि 200 त्यांनी सोनगाव, जे निलेश घायवळचं गाव आहे, तिथे शेतात 150 एकर त्याची शेती आहे। असेच लोकांचे म्हणजे सावकारीतनं त्यांनी घेतलेली इकडं तिकडं दमबाजी ज्याला आपण दडपशाही करून तिथं हा सराव करायचा ही सगळी गँग। त्यामुळे त्यांना नेमकं काय करायचं होतं? चर्चा अशी आहे की निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा झेडपी इलेक्शन लढणार होता, पण त्याचपूर्वी ही सगळं कोथरूडचं गोळीबार प्रकरण घडलं आणि त्यात हा अजय सरोदे तिथं होता, त्याला अटक केली, असं हे सगळे धक्कादायक प्रकार समोर येतात। त्यामुळं आता निलेश घायवळला कधी अटक करणार पोलीस, सचिन घायवळला कधी अटक करणार, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रकांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आणखी तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते।